Sit straight. Focus on your breathing. सरळ बसा. पाठीचा कणा सरळ. डोळे बंद. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो जियाद्य. ओम नमो जियाद्य. वेद प्रतिपाद्य. जय जय स्वसंवेद्या. आत्मरूपा. देवा तुची गणेशु. सकलार्थ मति प्रकाशु. मणि निवृत्ति दासु. अवधारी जोजी. ओम. शांतपणे डोळे उघडा. स्लोली ओपन युअर आईज. ओम नमो जियाद्या. वेद प्रतिपाद्या. ओम जो ब्रह्माचं स्वरूप आहे ते ओम ह्या शब्दाने प्रतिपादलंय. वेदांमध्ये पण तेच ब्रह्माचं स्वरूप. ब्रह्म कुठे बाहेर नाही आहे. जे तुमचं स्वरूप आहे तेच ब्रह्म. ते त्याची उपासना. ओम म्हणजे ब्रह्माचीच उपासना. काल आपण पाहिलं की अर्जुनाने 7 प्रश्न विचारले होते. पहिला कुठला होता? अध्यात्म म्हणजे काय. सॉरी, पहिला ब्रह्म म्हणजे काय, मग अध्यात्म, मग कर्म, मग आधी भौतिक, मग आधी दैविक, मग आधी यज्ञ आणि प्रयाण काले म्हणजे जेव्हा प्राण शरीरात नव्हतो तेव्हा काय होतं ह्याच्याबद्दल काल श्रीकृष्णाने उत्तर दिलं. बरोबर आहे ना. आता ह्या अध्यायाचं नाव आहे अक्षर विज्ञान योग. अक्षर ब्रह्म योग किंवा अक्षर विज्ञान योग. आय थिंक
ब्रह्मा अक्षर निर्देश योग. आय एम सॉरी, इट इज noted as ब्रह्मा अक्षर निर्देश योग. सो द ब्रह्म, द अक्षर, ब्रह्म हे अक्षराने निर्दिशलं जातं. इट्स इंडिकेटेड बाय ओम. तर आता हे अक्षर उपासना काय आहे, ओम उपासना काय, त्याबद्दल आता सांगतील ते. ऐकूया. सकळा जाणणे या येलाणी, सकळा जाणणे या जेलाणी, तिये जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानियांची आयणी, जया ते अक्षरू म्हणते. चंडवाते ही न मोडे, ते गगनची की पुढे, वाचूनी जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैचे. तेवी जाणणे या जे आकळिले, ते जाणवेले पणेची उमाणले, मग नेणवेची तया म्हणितले अक्षर सहजे. सकळा जाणणे या येलाणी, तिये जाणीवेची जे खाणी, तया ज्ञानियांच्या आयणी, जया ते अक्षरो म्हणते. जे ब्रह्मज्ञानी असतात, ब्रह्मज्ञानी म्हणजे काय, ज्यांना ब्रह्माचं ज्ञान आहे. ब्रह्मा नाही, ब्रह्म जो स्वरूप आहे तुमचं, ते ब्रह्मस्वरूप, त्यांना जे ज्यांना त्याचं ज्ञान असतं, म्हणजे स्वतःचं ज्ञान असतं, त्यांना ब्रह्मज्ञानी म्हणतात. हे जे ब्रह्मज्ञान आहे, किंवा ज्यांच्याकडे या ज्ञानाची खाण आहे, जाणीवेची खाण आहे, तेच ज्ञानी सर्वश्रेष्ठ असतात, ज्यांना हे ज्ञान असतं ब्रह्माचं. आणि त्या ब्रह्माला अक्षर असं नाव आहे. अक्षर म्हणजे काय, न क्षरती इति अक्षर. क्षर म्हणजे नाश, न ज्याचा नाश होत नाही त्याला अक्षर म्हणतात. क्षर म्हणजे नाश, अक्षर आणि समास आहे अक्षर म्हणजे अक्षर. मग ते तो अक्षर स्वरूप ब्रह्म, ज्याचा कधीच नाश होत नाही, पुसू शकत नाही, त्याच थोडं हे लिहितात ते. चंड वातेही न मोडे, ते गगनाची आखी पुढे. खूप जोरात वारा आला तरी तो काय गगनाला पुढे कुठे नेऊ शकत नाही, हलू शकत नाही आकाशाला, स्पेसला. ते तसंच राहतं. वाचुनी जरील होईल मेहुडे, तरी उरेल कैचे. तेवी जाणणेया जे आकळिले, ते जाणवेलेपणाचे उमाणले, मग नेणवेचे तया ते म्हणितले अक्षर सहजे. आता हे जे स्पेस आहे, गगन आहे, त्याला वाराही हलवू शकत नाही. तसंच हे जे ज्ञान आहे, त्याचं आकलन होणं मन आणि बुद्धीने, इट्स व्हेरी डिफिकल्ट. इट इज बियॉन्ड अंडरस्टँडिंग. म्हणून त्याला अक्षर सहजपणे असं म्हणतात, असं सांगितलंय. म्हणजे बेसिकली आपल्या मनाने आणि बुद्धीने याचपणे समजू शकत नाही, हे मना बुद्धी पलीकडचं. म्हणून वेदविद नर, म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीसी परमात्म रूप. हे जे वेद आणि वेद आहेत, आपले शास्त्र आहेत, ते अक्षर म्हणतात त्याला, जे प्रकृतीच्या पलीकडे आहेत, परमात्मा रूप आहेत. आणि विषयांचे विष उलंडुनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित देऊनी, आहाती देहाची या बैसोनी, झाडातळी ते या परी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहात,
निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे. आता जे ब्रह्मज्ञानी आहेत त्यांना परब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे, ते कसे असतात ते सांगतात. विषयांचे विष ओलांडून ते जे विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, यांचं जे विष आहे, विष म्हणजे काय, त्यांनी आपण जकडले जातो, त्याच्या पलीकडे गेलेत ते. सर्वेंद्रिय प्रायश्चित्त देऊनी, आणि त्यांनी प्रायश्चित्त केलेले जर इंद्रिय जास्ती हट्ट करत असतील तर. आहाती देहाच्या बैसोनी झाडात आहे, आणि देहाच्या जसं काय झाडाखाली बसले ते शांत असतात. ते यापरी विरक्त, ते विरक्त असतात असे. जयाचे निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजी. ते निष्काम आहेत, ते जे आहेत, ही जे व्यक्ती आहेत ते निष्काम असतात. ओके. जयाची आवडी न गणती ब्रह्मचर्याची साकडी, निष्ठुर होनी बापुडी इंद्रिये करीती. त्यांचाच पुढे डिस्क्रिप्शन आहे. ऐसे जे पद दुर्लभ, ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाची थडिये वेद चुबुकळीले थेले. ते पुरुष होती जे या परिलया जाती, तया पाता हेची स्थिती ऐक वेळे सांगो. तेथे अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणवया होतो पामी. तव सहज कृपा केली तुम्ही, तरी बोली जे का जी. जयाच्या आवडी न गणती ब्रह्मचर्याची साकडी. ते आवडीने ब्रह्मचर्य वगैरे पाहतात, त्यांना त्याचं साकडं नाही वाटत, बॉन्डेज नाही वाटत. आणि निष्ठुर होऊन ते इंद्रियांचं बरोबर ठाव ठिकाणा घेतात. जर एखाद्या इंद्रिया लाडाने बोलत असेल असं आहे जे तसं पाहिजे, त्याच्या ते मागे लागत नाहीत. आणि जे पद दुर्लभ आहे, जे ब्रह्मपद दुर्लभ आहे, ते त्यांना प्राप्त होतं. आणि ते पद कसं आहे, जिथे वेद पण चुबुकळीले ठेले, वेद पण गोंधळले त्याचा पूर्ण डिस्क्राईब करायला, शास्त्र. ती व्यक्ती जी ब्रह्मपदाला पोचते त्याला पुरुष असं म्हणतात. जे यापरी लया जाती तरी पाहता हेची स्थिती एक वेळ सांगू. आणि हेच पुरुष माझ्यामध्ये लय पावतात. तेथे अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणावया मी होतो मी. आता अर्जुन म्हणतोय की हेच मला थोडं जे सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं ना तर बरं होईल. आता जे काय तुम्ही बोलात, हे अक्षर परब्रह्म आहे, आणि मग तो लयात पावतो माझ्यामध्ये, आणि ते प्रकृतीच्या पलीकडे, हेच जे तुम्ही सांगितलं जर अजून सोप्या शब्दात मला जर सांगितलं ना तर बरं होईल. परी बोलावे ते अति सोहपे सोहोपे, तेथ म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझ काय नेणो संक्षेपे सांगेन ऐक. त्या श्रीकृष्ण म्हणतात, मी सांगतो तुला थोडक्यात सोप्या भाषेत, मला काय माहित नाही तू कसा आहेस, थांब सांगतो तुला मी. तरी मनाया बाहेरीली कडे, यावयाची सावया सवे मोडे, ते हृदयांचा डोही बुडे, तैसे कीजे परी ते तरीच घडे, जरी संयमाची अखंडे सर्वाद्वारी कवाडे, काळसती तरी सहजे मन कोंडले, हृदयीची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरून संडी, तैसे चित्त राहिलिया पांडवा, प्राणांचा प्रणवची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्धनीवरी, तेथे आकाशी मिळे न मिळे,
तैसा धरावा धारणा बळे, जव मंत्रात्रय मावळे, अर्धबिंबी तव वरी तो समीरू, निराळी कीजे स्थिरू, मग लग्नी जेवी ओंकारू, बिंबीची विलसे. ही स्थिती कशी करू शकतो आपण ते सांगतात ते. काय करायचं, हे कसं कसं आपण ही स्थिती ब्रह्मज्ञानाची, आपण ब्रह्मज्ञान कसं प्राप्त करू शकतो ते सांगतात आता परत. तरी मन बाहेरीलीकडे यावयाची सवयी सवयीमुळे हे मन ना बाहेर जायचं सवय मोडतात ती व्यक्ती बाहेर नाही जात आणि आत फोकस करतं. हे हृदयाची डोही बुडे तैसे कीजे, आणि हृदयात बुडेल म्हणजे अंतःकरण इंट्रोस्पेक्शन करेल ती व्यक्ती, असं ते करतात. आणि काय करतात, परी ते तरीच घडे, जरी संयमाचे अखंडे. ते तेव्हाच होतं जेव्हा मन बाहेर कसं नाही जाणार, कसं आत वळणार, जेव्हा ते संयम ठेवतात मनावर. संयम म्हणजे कंट्रोल. सर्वाद्वारी कवाडे कळासती, आणि सगळ्या इंद्रियांना टाळे लावल्यासारखे. जर दरवाजे बंद केले तर व्यक्ती आतच राहील ना, तसं कोंडून ठेवायचं आत आपल्याला, असं सांगतात ते. तरी सहज मन कोंडले, हृदयीच असेल उगेले, जरी करचरण मोडले, परिवरून संडे नसंडी. म्हणजे कसं, जर एखाद्याचे हातपाय मोडले तर कसं तो घरातल्यांना सोडून नाही जात आणि घराला सोडून नाही जात, एकाच ठिकाणी बसतो, तसं. तैसे चित्त राहलिया पांडवा, तसं जर चित्त झालं शांत स्थिर, तर मग हे जे प्राण आहेत ते हळूहळू वर आणून मूर्धनेवरी तिथे स्थिर करायचे. आणि हे मंत्रात्रय जे ओम ओम, हा जो मंत्र आहे, 3 जे त्याला अक्षर आहेत ओ उम, त्याच्यात तो समीर म्हणजे वारा, स्तब्ध करायचा किंवा फोकस करायचा, आणि मग ते विलयात जातं तो प्राण त्या ओमकार ध्वनीत, आणि तसा फोकस होऊन आणि मग तो समाधी ध्यानामधनं समाधीच्या दिशेला जातो, असं त्यांनी इन जनरल सांगितलं. खूप सुपरफिशियली एक्सप्लेन करतोय मी, पण दिस इज दी मीनिंग ऑफ व्हॉट ही इज ट्राइंग टू से. आता ओमकार साधनेचं जरा अजून पुढे ते सांगतात. तैसे ओम हे स्मरो सरे, आणि तेथेची प्राणू पुरे, मग प्रणवांती उरे, पूर्ण घन जे म्हणून प्रणवैक नाम, हे एकाक्षर ब्रह्म, जो माझे स्वरूप परम, स्मरत सांता. हे ओमकार आहे जे ओमकार, ते एक अक्षर ब्रह्म असं ओळखू शकतो आपण, ओम. आता जेव्हा तो व्यक्ती त्याने सगळे आपले इंद्रियाची दारं बंद केली होती आणि तो आत फोकस केला होता, आणि मग ओम असं त्याने तो साधना करत होता, त्यास ओम पण नंतर सरत, ओम पण क्वाइटली होऊन डिझॉल्व्ह होऊन जात. आणि एक अक्षर ब्रह्म जे माझे स्वरूप परम, ते त्याच्यात तो विलीन होतो आणि फक्त ब्रह्म राहत. तो स्मरण करणारा, जो बोलणारा, तो ओम, ते सगळं विलयात जातो. कुठे? ब्रह्ममध्ये. ओके. या परी त्यजी देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणया परवते, आणि कपवणे नाही. येथ अर्जुना जरी विपाये, तुझ्या जीवी हन ऐसे जाये, नाहे स्मरण मग होये, काय सवरी अंती. आता हे आपल्या मगाशी कालपर्यंत काय चाललं होतं, की शेवटच्या क्षणी माणूस जे स्मरण करतो ते त्याला पावतं, बरोबर आहे ना. मग ते आता काय सांगतायत की जेव्हा तुम्ही
ओंकार बसून ओंकार जर तुम्ही स्मरण केलं तर ओंकार स्मरण करताना जरा तुम्ही समाधी लागते तुम्हाला, आणि जेव्हा अशा प्रकारे जर तुम्ही देहत्याग केला तर तो मला नक्की पावतो. पावतो म्हणजे तो मला नक्की माझ्यात विलीन होतो. माझ्यामध्ये विलीन होतो, म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन होतो. हे त्रिवार सत्य आहे असं. यापरी त्याची देहाते तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावण्या परवते आणि पावणे नाही. हे एकदम सत्य आहे की ही विल मर्ज इन टू मी. तेव्हा अर्जुनाच्या मनात येतं की पण आता शेवटच्या क्षणी कोणाला आठवणार हे सगळं सगळं कसं शक्य आहे, असं त्याच्या मनात डाऊट आलाय. कोणाच्या? अर्जुनाच्या. इंद्रिया अनुघडू पडिलिया, अर्जुनाच्या मनात आहे. जीविताचे सुख बुडालिया, आंतु बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे. शेवटच्या क्षणी जेव्हा माणसाचं मरण येत असतं तेव्हा त्याची इंद्रिय काम करायला थोडी कमी झालेली असतात आणि जीविताचे सुख बुडालिया, आणि त्याला तो आपण आता मरणार आहे, जीवनाचं जे सुख आहे ते जाणार आहे त्याच्याकडनं, हे त्याला असं वाटत असतं. आतु बाहेरी मृत्यू चिन्हे, आणि त्याला असं कळत असतं आता बहुतेक आपण मरणार आहे. ह्या अशी परिस्थिती असते जेव्हा माणूस मरणार असू द्या. ते वेळी बैसावेची कवणे, मग कवण निरोधी करणे, ते तर काह्याचेनी अंतःकरणे परणव स्मरावा. अर्जुन म्हणतोय मग त्यावेळी असं हात दुखत असतो, पाय दुखत असतो, भीती वाटत असते की आता आपण मरणार नाही. तेव्हा कुठे असे मांडी घालून बसायचे आणि मग त्याच्यानंतर ओम करून निरोध कसा करायचा आपण प्राणाचा, आणि प्रणव कसा स्मरावा, प्रणव म्हणजे ओम कसा स्मरावा, हाऊ इज इट पॉसिबल. तरी या ऐशिया हो ध्वनी, झणे थारा देशी हो मनी, पै नित्य सेविले मी निदानी, सेवकू होय. कसं करणार? अर्जुन म्हणतो असं कसं कोण लक्षात ठेवू शकतं शेवटच्या क्षणी. तेव्हा कृष्ण म्हणतात पण अशी ही जी ध्वनी आहे अशी त्याच्या मनात येते जो नित्य मला सेवन करतो, नित्य माझी सेवा करत असतो, त्या माणसाची सेवा मी करतो शेवटी, असं कृष्ण म्हणतात. आणि मी बघतो मग बरोबर काय करायचं. पण ऐका, जे विषयांसी तिळांजला देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाऊनी, माते हृदय सुनी भोगिताती, परी भोगितया आराणुका, भेटणे नाही क्षुधाधिका, ते चक्षुरादी रंका कवण पाडू, ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशी लिगटले, मीची होनी आटले उपासिती. ज्यांनी विषय सुखांना तिलांजली दिलेली आहे, प्रवृत्तीच्या मागे गेलेले नाहीयेत, त्यांनी सदा मला हृदयात ठेवून मला भोगलंय, अशा लोकांना मी काय भेटणार नाही का? मी त्यांना नक्की भेटतो. तया देहावसान जै पावे, तेही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे, तरी उपासती ते कयासी, पैरंकू एक आडलेपणे, काकुळती अंती धावगा धाव म्हणे, तरी तयाची ग्लानी धावणे, काय न घडे मज, आणि भक्ताही तेची दशा, तरी भक्तीचा सोसू कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा नवा खाणा बा. कृष्ण म्हणतात की जर एखादा व्यक्ती ज्यांनी निरंतर आयुष्यभर ही उपासना केली आहे आणि शेवटच्या क्षणी त्यांनी जर मला स्मरलं नाही, तर तुम्ही विचार करा. आणि आता नॉर्मल जो व्यक्तीने कधीच मला स्मरण केलेलं नाही पण शेवटच्या क्षणी पण तो अगदी हे भीतीने नाही, आर्ततेने दुःखाने जरी माझं नाव घेतलं तरी त्याला पण मी वाचवायला जातो. तो जो व्यक्ती ज्याने माझं निरंतर स्मरण केलंय आयुष्यभर, त्याला जरी माझं स्मरण झालं नाही शेवटी
किंवा त्याने मला ओंकार ध्वनीने बोलवलं नाही तर मी काय त्याची सेवा करणार नाही? करणारच नक्की. म्हणजे हा जर डाऊट असेल कृष्णाचा अर्जुनाचा की मी आयुष्यभर केले उपासना पण शेवटच्या क्षणीच आठवलं नाही तर मग माझी तर मुक्ती नाही. हा डाऊट घालवण्यासाठी हे सांगितलं कृष्णाने. आणि खरं आहे ना, जर आपण आयुष्यभर जर असं जर स्मरण आणि उपासना केली असेल तर शेवटी लक्षात येणारच. आणि हे पुढे एक्सप्लेन केलंय. तीही जे वेळी मी स्मरावा ते वेळी स्मरला की पावावा तो आभारुही जीवा सहावे चीना ते ऋणवैपणी देखुण अंगी मी आपुला याची उत्तीर्णात्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी. बापरे. तर की जर त्याने जो व्यक्ती मला तिन्ही वेळेला म्हणजे रात्रंदिवस स्मरण करत होता त्याचा माझ्यावर ऋण असतं. माझं त्या माझ्यावर त्याचं म्हणजे भक्ताचं ऋण असतं. तर जसं सर्वंट कसं सर्व करतो, परिचारिका कशी सर्व करते, तसं त्या जीवाची सेवा मी करतो, देव करतो, कृष्ण करतो, ईश्वर करतो असं सांगतायत कृष्ण. देह वैकल्याचा वारा झणे लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजिरा सुयेतया ते वरी आपुल्या स्मरणाची उवाईली ही व ऐसी करी सावली ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तया ते. म्हणून जेव्हा त्याला देह सोडायचं असतं तेव्हा तो माझा आवडता सुकुमार गोंडस भक्त त्याला स्मरण होईल अशी मी त्याला बुद्धी देतोच, कारण त्याने आयुष्यभर स्मरण केलेलं असतं माझं. बेसिकली ही टेक्स केअर अशी बुद्धी देतो त्याला देव. म्हणून देहांतीचे साकडे माझिया काहीच न पडे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि वरचील देहाची गवसणी फेडुनी आहाच अहंकाराचे रज झाडुनी शुद्ध वासना निवडुनी आपण मेळवी. म्हणून मग देहांताच्या साकडे शेवटी देह अंत होत असतो तेव्हा त्याच अहंकाराचं रज काढून जे त्याचं शुद्ध ब्रह्मचैतन्य ते माझ्यामध्ये विलीन होतं. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठावो नाही म्हणून या अवेरू करिता काही वियोगो ऐसा न वाटे ना तरी देहांतीची मिया यावे मग आपण पेया ते न्यावे हेही नाही स्वभावे जे आधीच मग मामिनले येरी शरीराच्या सलिली असते पणी हेची सावली वाचुनी चंद्रिका ती ठेली. चंद्रीच आहे खूप सुंदर आहे. जो भक्त आहे ना तो ऍक्च्युली पहिल्यापासूनच देहात जरी असला तरी देहात नसल्यासारखाच असतो. त्याची बुद्धी नेहमी ईश्वराकडे असते. त्यामुळे त्याचं देहामध्ये जास्ती लक्ष नसतं. त्यामुळे जरी वियोग होणार असेल देहाचा तरी त्याला अटॅचमेंट नसतं, मोह नसतं आपल्या देहाचं. म्हणजे तेव्हा तो देहात होता तेव्हा पण तो ईश्वराशी जॉईंट होता असं असतं. मग देह सोडताना काय फरक पडतो? कारण त्याला पहिल्यापासून अशी सवय असते. जसं काय चांदणं जे असतं आकाशात आणि आपण जसं पाण्यात प्रतिबिंब दिसतं तर ते चांदणं पहिल्यापासून आकाशातच असतं. तसं हे प्रतिबिंब म्हणजे या देहातला आत्मा म्हणजे प्रतिबिंब आहे. म्हणजे तो जो सोडून जातो म्हणजे ऍक्च्युली काय सोडून जात नाही, कारण तो आधीपासून तो परमात्म्याबरोबरच असतो असा त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याला दुःख होत नाही कोणाला, भक्ताला, कारण त्याला देहाबरोबर जास्ती मोह नसतं. म्हणून ऐसे जे नित्ययुक्त
तयासी सुलभमी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. नित्ययुक्त जो असतो म्हणून त्याला देहांती काही त्रास होत नाही आणि तो मीच होतो निश्चितपणे. मग क्लेश तरुची वाडी, आता सांगितलंय कसा बघा. मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाची अग्नीची सगडी, जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे. आता ते ज्यांच्याकडे देह असतो म्हणजे आपल्यासारखे, त्यांची परिस्थिती ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जे क्लेश तरुची वाडी, क्लेश म्हणजे नेहमी सतत काय नाही काय प्रॉब्लेम असतात ना, असंच असतो देह. तापत्रयाची सगडी, तापत्रय भौतिक, दैविक, आध्यात्मिक ताप काय नाही काय होतच. कधी अंगच दुखतंय, तर कधी मनाला त्रास होतो, तर कधी बाहेर करोनाच आहे, तर कधी कधी आपण कोणाच्या विषयी वाईट चिंतो म्हणून ते ताप, आध्यात्मिक ताप, काही काय ताप असतात. जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे, दैन्याची दुबते, जे महाभया ते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल. दैन्य, बापरे आता मला कोण मदत करणार अशी परिस्थिती झाली, तसं झालं. महाभया ते वाढविते, आणि सतत भीती, बापरे हे झालं तर, बापरे ते झालं तर, असं झालं तर, तसं झालं तर. जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, हे शरीर आहे हे सकल दुःखाचं भांडवल आहे. जे दुर्मतीचे मूळ, दुर्मती, चांगल्या कधी येतच नाहीत गोष्टी मनात, दुर्मती त्याला म्हणतात. जे कुकर्माचे फळ, काहीतरी चुकून किंवा जाणून बुजून कुकर्म करणे, चांगले कर्म नाही करणे. जे आवो व्योमोहाचे केवळ स्वरूपची, व्यामोह, मोह त्याचं स्वरूपच आहे शरीर म्हणजे. जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, विकाराचं उद्यान आहे. कधी हा विकार होतोय, तर कधी गुडघे दुखतायत, तर कधी पाठच दुखते, तर कधी मानच दुखते, तर कधी हातच दुखतो, काय नाही काय विकारच. जे सकळ रोगांचे भाणे वाढिले आहे, जसं काय एखादं ताटामध्ये रोग वाढून द्यावेत ना, तसं हे शरीर असतं. नुसतं काय नाही काय चालूच, असं ते एक्सप्लेन करतात. जे काळाची खुची उशिटा, जे आशेचा अंगवटा, जन्म मरणाचा ओलीबंटा स्वभावे जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे वोतीव, किंबहुना पेव विंचवाचे, म्हणजे हे काळाचे, जसं की काळाने उष्ट करून टाकलंय आपल्याला, तसं म्हणजे संपणारच आहे ते वाया जाणारच आहे, असं आहे. काळाचं उशिता, जे अशेषांचा अंगवटा, जन्ममरणाचा ओलविंटा स्वभावेचे, स्वभाव म्हणजे प्रकृतीप्रमाणे त्याचं मरण आहे. जे व्याघ्रांचे क्षेत्र, ते पण्यागनेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाला, जे विश्वासू अंगवळा संवचोराचा, जे कोढियाचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव गायन जे वैर्याचा पाहुणेरू, जे दुर्जनाचा आदरू, हे असो जे सागरू अनर्थाचा. आता अजून ते देहाविषयी सांगतात.
काय हा देह अनर्थाचा सागर आहे. जसं काय हे मरणरूपी वाघ आहे ना, त्याचं अरण्य आहे. आणि जे अ, इंद्रिय आहेत ना, हे जसे काय वैश्य आहेत, इंद्रिय म्हणजे, आणि त्या वैश्या त्याचे मित्र आहेत, म्हणजे या देहाचे. म्हणजे खूपच डिस्गस्टिंग असं वर्णन केलेलं आहे आपलं. आणि हे जसं दुर्जन आदर करून, कसा दुर्जन जो असतो, ज्याच्या मनात चांगला नाही, तो म्हणतो, "राव, पण तुम्ही खूप चांगले दिसता. तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही तुम्ही एकदम ग्रेट आहात." असं बोलून, बोलून, गोड बोलून, बोलून, बोलून आपले पैसे घेऊन जातात. असे दुर्जन जे असतात ना, गोड, गोड बोलतात. "ओ, तुम्ही तर हिरो दिसता. तुम्ही तर काय आमिर खान." आपल्याला वाटतं, "हो, आपण आमिर खान दिसतो." आणि मग त्यांना ₹5,000, "हां, 5 का 10, 10,000 देतो. तुला गरज आहे ना रे." का? कारण आपल्याला वाटतं, आपली प्रशंसा केली, आपण किती छान बोलले. दुर्जन असं करतात. गोड-गोड बोलून हे करतात. तर ते दुर्जनाचा आदरू हे बेसिकली डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ by nature our body is disposed to these kind of tendencies. म्हणून आपल्याला इंद्रिया बाहेर जातात किंवा इंद्रियांना अटॅचमेंट आहे, हे काही अस्वाभाविक नाही, हे स्वाभाविक आहे. म्हणून तर भीती वाटते. ह्याच्यातनं बाहेर कसं पडायचं? जे जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजांचे गगन ओतले आहे, ऐसे हे जे ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. हे जे असं शरीर आहे, जो मला प्राप्त करतो, त्याला हे पुढे मिळत नाही. आता जर हे का असं वर्णन केलंय? जर आपण बोलायचो की सुंदर, लावण्य, सुगंध असतो, असं शरीर असतं, ते तुम्हाला मिळणार नाही. मग आपल्याला वाटेल, "अरे बापरे! मला शरीर मिळालं तर चांगलं असतं." पण आता जे त्यांनी लिहिलंय ते ऐकून असं वाटेल, "नको रे बाबा." हे खरंच आहे. त्यांनी काय उगीच नाही लिहिलंय. असंच असतं. म्हणून त्यांनी लिहिलंय की ऐसे हे जे शरीर आता डिस्क्राईब केलंय, तै तेन पवतीची पुढती नर. ते मिळत नाही त्यांना पुढे. का? जे होऊनी ठेली अपार स्वरूप माझे. एरवी ब्रह्मपणाची या भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियाचे जैसे पोठन दुखे, ना तरी चेलियानंतरे, न बुडीजे स्वप्नांचेची महापुरे, तेवी मातले पावे, तेवी माते पावले ते संसारे, लिंपतीची ना एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायीयांचे धुरे, ब्रह्मभुवन गाचवरे, लोकाचळाचे, जिये गावीची पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राच्या आयुष्य न धरी, विळोनी पांती उठी एकसरी 14 जणांची. आता काय ते सांगतायत परत, ज्यांनी जे ब्रह्म जे स्वरूप आहे, त्याच्यात जे विलय झाले, ते पुन्हा येऊ शकतच नाहीत बाहेर. ते पुन्हा येऊ शकत नाही बाहेर म्हणजे, मगाशी सांगितल्या काल किंवा पूर्वी एकदा सरिता जेव्हा समुद्राला जाते, तेव्हा ती पुन्हा बाहेर नाही पडत. ती मिळून जाते त्यांना. म्हणजे मग त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. जसं काय, जर कोणी स्वप्नातना उठला, तर परत तो स्वप्नात जाऊ शकत नाही. अशी वेगवेगळी उदाहरणं दिलीत. म्हणजे एकदा ते दर्शन झालं, एकदा आपण विलीन झालो, की पुन्हा जन्म नाही. ही चांगली गोष्ट आहे म्हणून.
जै चोकडिया सहस्त्र जाये, तै तै ठाये ठावो विळुची होये, आणि तैसेसी सहस्र विये पाहे रात्री जेत. चौकडिया सहस्त्र जाये. आता ते सांगतायत की आपल्याला हे जे आहे ब्रह्माचं ज्ञान, ते किंवा जन्म मरण किंवा पुनर्जन्म, पुनर्जन्म तर ब्रह्माला पण आहे. ब्रह्मा जो देव आहे त्यालाही पुनर्जन्म आहे, आणि त्याची एक रात्र, एक दिवस म्हणजे 4 युग जे आहेत, जे सत्य, त्रेता, द्वापर आणि कली, हे तिन्ही युग मिळून चौकडी म्हणतात. ह्या तिन्ही युग चारी युग संपली चौकडी की मग त्याचा दिवस होतो, आणि मग चारी युग संपली परत की त्याचा मग रात्र होते. कोणाची? ब्रह्माची. पण ब्रह्मा पण जन्मतो आणि मग तोही पुन्हा विलयाला जातो, परत जन्मतो, असं त्या ब्रह्माचं पण होतं. ओके, तर हेच हेच सांगतायत ते. जै चौकडिया सहस्त्र जाये, ये ठाये ठावो विळुची होये, आणि तैसेची सहस्र विरिये पाहे रात्री जेथ. ये वडे अहोरात्र जेठीची, तेणे न लोटती जे भाग्याची, देखती ते स्वर्गीची चिरंजीव. ते खरोखर काइंड ऑफ चिरंजीव आहेत. येरा सुरगणाची नवाई, विशेष सांगावी येथ काही, मुदला इंद्राची दशा पाही, जे दिहाचे 14. परिब्रह्मयाची ही आठा पहारा ते, आपुलिया डोळा देखते, आहाती गातया ते, आहोरात्र विद म्हणिपे. पण हे जे ब्रह्म आहे तेही ह्या ब्रह्माची रात्र आणि दिवस बघत असतात. म्हणजे जर आपण म्हणालो की अरे आता म्हणजे ब्रह्माचं आयुष्य किती मोठं आहे, पण तेही बघणारं कोणतरी अजून आहे, ते ब्रह्मस्वरूप. त्याच्या समोर जे होत असतं, 4 युग जातात, आणि ही 4 युग म्हणजे एक छोटासा दिवस ह्या ब्रह्माच्या विश्वामध्ये. पण म्हणजे बेसिकली हे आता अजून जे पुढे डिस्क्रिप्शन आहे ना, दॅट इज ऑल अबाउट की जन्म आणि मरण हे कोणाला चुकलेलं नसतं. जरी आपल्याला देवाची योनी मिळाली तरी पण जन्म मरण असतं. ब्रह्म जरी असला तरी त्यालाही जन्म मरण असतं. सांगायचा उद्देश काय की आपल्याला जर हा देह मिळालाय आणि जर आपल्याला जर देवानी बुद्धी दिली, तर ह्या जन्मातच आपण त्यांनी सांगितलेल्या उपायांप्रमाणे जर नित्य स्मरण केलं तर कदाचित हा जन्म मरणाचा फेरा चुकेल. आणि ते काय चांगलंय की वाईट हे तर तुम्हाला त्यांनी देहाची जी अवस्था आहे आपली, अरे देहाची अवस्था आता वाचायला कशाला पाहिजे, आपला स्वतःचा अनुभव आहे ना. म्हणून ते सांगतायत की ब्रह्मदेव आणि देवसृष्टीत सुद्धा तिथे युग मोठी आहेत किंवा त्यांचा जो कालावधी आहे मोठा आहे, तरी पण तिथेही ते काही स्थिर नसतात. ब्रह्म हेच नित्यत्व आहे. दुसरे स्वर्ग किंवा दुसरे जे लोक आहेत, लोक म्हणजे त्रयलोक जे म्हणतो आपण, भूर्भुवः स्वः, ते त्याच्याही पलीकडचं आहे. हे स्वतःचं स्वरूप जाणणं आणि त्यात विलीन होऊन नित्यत्वात विलीन होणं हे जास्ती उच्च पातळीचं आहे, इन अदर वर्ड्स. ओके, हे तर जे पुढे आहे ना, इट इज मोर ऑफ अ डिस्क्रिप्शन ऑफ ते ब्रह्मा आणि त्यांचा दिवस रात्र असं. ते ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्त्याचे होये व्यक्त विश्व. पुढती दिहाची चौपहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसेची मग पहाटे भरो लागे. शरदाचियेची शरदिये प्रवेशी, अभ्रेजिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैशी, निगती पुढती
तैसी ब्रह्मदिना दिना ये आदी, हे भूत सृष्टीची मांदी मेदव सहस्रवदी निमित्त पुरे, पाठी रात्रीचा अवसरू होय. आणि विश्व अव्यक्ती लया जाय, तोही युग सहस्र मोटका पाहे आणि तैसेची रचे, हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाच्या प्रळयो आणि संभूती, ये भुवनीचिया होती अहोरात्रा माझी, कैसे थोरी वेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीचिया मापा शिगजाहला, पेरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसारा मांडतू असे, पाठी रात्रीचा समोपावे आणि अपैसाची साठवे, म्हणिये जेथेची तेथ स्वभावे साम्यासी ये, जैसे वृक्षपण बीजासी आले, कि मेघ हे गगन जाहले, तैसे अनेकत्व जे समावले, ते साम्य म्हणिपे. सिमिलर एक्झाम्पल्स, की जे बी आहे तेच वृक्ष झालेले आहे, जे मेघ आहेत ते गगनातनच आलेले आहेत, तसंच हे जे अनेकत्व आहे ते ब्रह्मातनच आलेलं आहे. तेथ समविषम न दिसे काही, म्हणून भूत हे भाष नाही, जेवी दुधची जाहलिया दही नामरूप जाय, तेवी आकार लोपा सरिसे, जगाचे जगपण भ्रंशे, परी तेथे जाहले ते जैसे तैसेची असे, ते तया नाव सहज व्यक्त आणि आकार वेळी तेची व्यक्त, हे एक सव एक सुचित एरवी दोन्ही नाही, सम आणि विष न दिसे काही, हे दोन पोलॅरिटी, समता आणि विषमता, ह्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत. जेवी दुधाची जाहलिया दही नामरूप जाय, दूध असतं त्याचं दही होतं, म्हणजे दूधच दही आहे, पण त्याला आपण वेगवेगळी नावं देतो. त्यामुळे आकाराचा जरी लोप झाला आणि जरी अव्यक्त झालं तरी ते तेच असतं. आपण त्याला व्यक्त म्हणतो आणि अव्यक्त म्हणतो, फक्त हे दोन नावं आहेत वेगळी, पण ती नावच आहेत. असं जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे, पुढते तो घनाकारू हारपे, जे वेळी अलंकार होती. तेच अजून जर एखादं सोन्याचं जर हे घेतलं आणि त्याचं अलंकार केलं आणि मग ते अलंकार म्हणजे दागिना केला आणि तो परत त्यांनी काय बांगडी केली त्याची, आणि ती बांगडी परत वितळली आणि गोळा केला, तर ती बांगडी आणि ते गोळा ते सोनच आहे, फक्त तर आकार वेगळा होता म्हणून आपण त्याला बांगडी बोलवतो, नाहीतर ते सोनच होतं. ही दोन्ही जैसी होणी एकी साक्षीभूत सुवर्णी, तैसी व्यक्ताची कडसणी वस्तूंच्या ठाई. तसंच व्यक्त आणि अव्यक्त हे काय दोन वेगळ्या गोष्टी नाहीये. खूप सुंदरपणे, खूप सटल आणि कॉम्प्लिकेटेड हा विषय सहज आहे, पण तो प्रतिपादत आहेत खरंच. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोहो भावा अतीत अनादि सिद्ध. असं नाही की तो नित्यच आहे, नित्य नाहीये तो किंवा अनित्य नाहीये, व्यक्त नाहीये किंवा अव्यक्त नाहीये. किती सुंदर. दिस इज द हाइट ऑफ रिअलायझेशन. तो नित्यही नाहीये, तो अनित्यही नाहीये, तो व्यक्तही नाहीये, तो अव्यक्तही नाही, किंवा असं बोलू शकता तो व्यक्तही आहे आणि तो अव्यक्तही आहे,
तो नित्यही नाही आहे आणि तो अनित्यही आहे. या दोहे भावा अतीत, बेसिकली इट इज बियॉन्ड द पोलॅरिटीज. दॅट्स व्हॉट वी आर ट्राइंग टू से. अनादि सिद्ध, अनादि आहे, त्याचं आदी नाही, त्याचं उगम नाही, आणि सिद्ध आहे, इट्स ऑलरेडी एक्झिस्टिंग. त्याला काही करून सिद्धता आणायची गरज नाहीये. जे हे विश्वाची होणी असे, परी विश्वपण नासिलेनी न अनासे. त्यामुळे हे विश्वाचे होय, हा विश्वच झालाय तो, आणि विश्व झालाय म्हणून त्याचं काय जे अक्षरपण आहे ते काय जात नाही. अक्षरे पुसिल्या न पुसे, अर्थू जैसा. जसा अर्थ पुसला नाही जात त्या अक्षराचा, तसं. पाहे पाहे पातरंग तरी होत जात, तरंग पाण्यावरचं तरंग, वेव्स होत जात, परी तेथ उदक ते अखंड असत. पण उदक पाणी तर तिथेच असतं ना अखंड. तेवी भूतभावी न नाशत अविनाश जे. तसेच भूत जे आहेत ते अविनाशी आहेत, ते पण काही त्यांचा नाश नाही होणार आहे. ना तरी आटतिये अलंकारी, नाटते कनक असे जयापरी, तेवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. तसाच जेव्हा अलंकार आठवतात तर ते काय कनक सोनं काय आटलं नाही जात. तसंच ते मरतात पण ते काय मरत नाहीत, कारण ते अमर आहेत. जया ते अव्यक्त म्हणे म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मना बुद्धी न सापडे म्हणून या. ते अव्यक्त, आपण ब्रह्माला अव्यक्त म्हटलं कीच त्याची स्तुती होते असं नाही. फक्त त्याला आपण असं म्हणतो अव्यक्त, आणि तो कारण ते मनबुद्धीला सापडत नाही म्हणून त्याला अव्यक्त बोलतो. पण अव्यक्त म्हणून त्याची स्तुती करतोय आपण असं नाही, असं नका समजू. म्हणजे व्यक्त काय वाईट नाहीये, अव्यक्त फक्त मन आणि बुद्धीला जाणवत नाहीये म्हणून त्याची लोक जर स्तुती करतात की अरे मला अव्यक्त हरी दिसला, असं नका समजू. ते मनबुद्धीला भेटत नाही म्हणून फक्त बोलतात अव्यक्त. आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण नवचे, आकार लोपी न विसंचे, नित्यता गा म्हणोनी अक्षर जे म्हणिजे. देवीची म्हणता बोधही उपजे, जया परवता पैसून देखिजे. या नाम परमगती परी आघवा, इहे देहपुरी आहे निजलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या. हा जो ब्रह्म आहे, अक्षर ब्रह्म, तो कसा आहे, या देहापुरात आत बसलेला आहे, तसं काय झोपून. हे रवी जे शरीर चेष्टा, त्या माझी एकही न ठके या गा सुभटा. दाही इंद्रियांची वाटा, वाहतची आहती. आणि तो या शरीरामध्ये बसला आणि 10 इंद्रिय आहेत, त्यांच्या वाटातनं तो बाहेर जात असतो. उकलू विषयांचा पेटा, होता मनाचा चोहटा, तो सुखदुःखाचा राजवंटा. भीतराही पावे परी रावो पहुडलिया सुखे, जैसा देशीचा व्यापार न ठके. प्रजा आपुलेनी अभिलाखे, करतीची आसती. जैसे बुद्धीचे हान जाणणे, कामनाचे घेणे देणे, इंद्रियाचे करणे स्फुरणे वायूचे. ही जे सगळी शरीराच्या गोष्टी चालल्यात तो आहे आत म्हणून. आणि त्यांनी मग आता हे दिले उदाहरण, हे देह क्रिया आघवी न करविता होय बरवी. जर हे नसेल तर देहक्रिया काही होत नाही. हे म्हणजे ब्रह्मस्वरूप जर आत नसेल चैतन्य तर. जैसे न चलविते रवी लोकू चाले. तसं जेव्हा पण फक्त ते चैतन्य असलं की बाकी सगळं आपलं शरीर चालतं. ते काय चैतन्य काय काम करून घेत नाही आपल्याकडनं. जसा सूर्य आला की सगळं जग चालायला लागतं. सूर्य म्हणतो का उठा उठा रे, नाही. सूर्य आला की झाडं वाढतात, पाणी घातलं की फळं येतात त्यांना, लोक चालायला लागतात बाहेर, लोक काम करतात. सूर्य फक्त बाहेर येतो.
आणि अस्ताला गेला की सगळे झोपतात, परत आला की सगळे काम करतात. सूर्य करून घेतो का आपल्याकडून काम? नाही. त्याच्या फक्त तो आला की सगळं काम सुरू होतं. म्हणून सूर्याला कर्तृत्व नाहीये. त्याप्रमाणे ब्रह्म आत आहे आणि आपण आपली कामं चालू होतात. म्हणून हा ब्रह्म जो आहे तो अकर्ता आहे. इन दॅट कॉन्टेक्स्ट, इन दॅट वे. अर्जुना तया परी सुतला ऐसा आहे शरीरी, म्हणून पुरुषोगा अवधारी म्हणी पे जयाते. आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नी व्रते, येणे ही कारण जयाते पुरुष म्हणे पा. पै वेदांचे बहुवसपण देखो चिना जयाचे अंगण, हे गगनाचे पांघरुण होय देखा. म्हणजे हा शरीरामध्ये हा जो ब्रह्म आहे तो शरीरामध्ये त्या एकाच शरीराशी एखादी पतिव्रता असते तसा एकदम लग्न करून एकाच ठिकाणी राहतो, म्हणून त्याला पुरुष म्हणतात आणि तिला प्रकृती. आणि हे वेदांमध्ये खूप ठिकाणी हा जो पुरुष आहे, हे जे ब्रह्म आहे ते वेदांच्या अंगणात थोडंफार गेलंय. म्हणजे वेद पण पूर्ण त्याला डिस्क्राईब नाही करू शकत आहेत, पूर्ण त्याला आच्छादन करू शकत नाही. हे जे आहे ब्रह्म ते गगनाचं पांघरुण आहे. जसं काय गगनच जर एवढे मोठे असतील तर त्यांचं पांघरुण आहे काय? हे ब्रह्म. एक 2 ते 3 मिनिटं लागतील. ऐसे जाणून योगेश्वर जया ते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर गिवसित हे. जे तनुवाचा चिते, जे तनुवाचा चित्ते ना इकती दुजिया गोष्टी ते, तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. तो व्यक्ती आहे जो योगेश्वर, जो अनन्य भावभक्तीने माझं स्मरण करतो. तन, वाचा आणि चित्त तिन्ही, दुसरी कुठलीच गोष्ट नाही, एकनिष्ठेने जे चिंतन करतो तो त्रैलोक्याच्या पुरुषोत्तमू, ऐसाचा साच जयाचा मनोधर्मू, तया आस्तिकांचा आश्रमू पांडवागा. तो उत्तम पुरुष आहे. जे निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाचे जाणीव, जे सुखाची राणीव निराशांची, जे संतोषिया वाढविले ताट, जे अचिता अनाथांचे मायपोट, भक्तीसी उजुवाट जया गावा. हे एक एक सांगो निवाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठेवोची होईजे. आता तुला एक एक गोष्ट काय सांगू तू, की तो निर्गुणाचा ठेवा असतो, सुखाचा त्याच्याकडे रास असते सुखाची. म्हणजे हिज कम्प्लिटली फुलफिल्ड इंडिव्हिज्युअल. एक 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 काय सांगू तुला धनंजय अर्जुना त्या व्यक्तीविषयी. तो तिकडे त्या एकदा गावी पोचला ब्रह्माच्या की तो तिकडेच राहतो. हिवाचिया झुळुका, जैसे हिवाची पडे उष्णोदका, का समोर झालिया अर्का, तमाचा प्रकाशू होय. जसं गरम वारा येतो तर थंड पाणी पण ते उष्ण होतं, आणि जर तिथे काळोख असेल आणि जर प्रकाश आला तर तो काळोख पण प्रकाशमय होतो. असं बेसिकली जे ब्रह्माचं जे तेज आहे ते माणसाला पूर्ण ट्रान्सफॉर्म करतं. दॅट्स व्हॉट इट इज सेइंग. माणसाला असं म्हणण्यापेक्षा जे त्याचं अस्तित्व असतं ते. तैसा संसारू जया गावा, गेला साता पांडवा, होऊन ठाके आघवा मोक्षाचाची.
तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनाची अग्नी जाहले, पाठीन निवडेची काही केले काष्ठपण. एकदा अग्नीमध्ये काष्ठ म्हणजे लाकूड ठेवलं की ते लाकूडच अग्नी होतं. परत ते आपण लाकूड नाही बनवू शकत, ते लाकूडच अग्नी होतं. ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमतानपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. जेव्हा ऊसाची साखर करतात त्या साखरेतनं परत ऊस नाही आपण काढू शकत. तसं ते एकदा साखर झाली की ती साखरच राहते. लोहाचे कनक जाहले, हे एके परिस केले, आता अणिक कैचे ते गेले लोहत्व आणि. आता जे लोखंड आहे, जे परिस टच केल्यामुळे आता त्याचं सोनं झालंय, तर परत लोखंड नाही करू शकत त्याला. म्हणजे काय सगळी उदाहरणं. एकदा जेव्हा ब्रह्म होतं तो व्यक्ती, ब्रह्माचं दर्शन होतं, तो ब्रह्मच होतं. म्हणून तुप होनी मागवते, जेवी दूधपणान यायची निरुते, तेवी पावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही. म्हणून जे तूप आहे ते दूध आणि दह्यातनं निघालेलं असतं, पण तुपातनं आपण दही आणि दूध काढू शकतो का? नाही. तसंच एकदा त्याला ते पावलं की त्याच्यातनं पुनरावृत्ती नाही, अज्ञान नाही. ते माझे परम सचोकारे निजधाम, हे आंतु वट तुझे वर्म, दाविजत दाविजत असे. हे माझे परम साचोकारे निजधाम, हे आंतुवट तुझ वर्म दाविजत असे. हे मी तुला आता सांगितलं ते माझ्या मनातलं आहे की कसं एकदा ब्रह्माचं दर्शन घडलं की तो ब्रह्म होतो आणि परत मग तो अज्ञानात ह्या देहबुद्धीत गुंतत नाही, आणि देहबुद्धी गुंतल्यावरच त्रास होतो. त्यामुळे देहात राहून सुद्धा तो ब्रह्म झालेला असतो. हे सुंदर वर्णन आज आपण ऐकलं की कसं देह सोडताना काय होतं आणि मग आपण कशी ती प्रॅक्टिस करू शकतो ओंकार साधना, ते सांगितलं. आणि एकदा ब्रह्माचं दर्शन झालं की कसं तो माणूस, ती व्यक्ती ब्रह्म होते देहात राहून, ते आज आपण बघितलं. डोळे बंद करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes. Hari Om.